नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आज आम्ही दोघे जण जात आहे बैरम यात्रेला। तर चला बघूया या वर्षीची बैरम यात्रा कशी भरली। बैरम यात्रा नुसतंच भरली होती आणि आम्ही दोघे गेलो, कारण आम्हाला बैरमची यात्रा म्हटली की खूप आतुरता असते। फायनली आम्ही यात्रेत पोहोचलो। यात्रेत पोहोचल्यावर सगळ्यात अगोदर माझ्या नवऱ्याने चहा घेतला, कारण चहाशिवाय सुरुवातच होत नाही। आणि मग काय विचारता, आमच्या अंजनगावचे फुटाणेवाले डोले भाऊ भेटले। ते म्हणत होते आम्हाला, अबे एवढ्या लवकर कायले आले, अजून जत्रा भरली नाही ना। तर आम्ही म्हटलं त्यांना, आम्ही आलो तर आता जत्रा भरूनच जाईल। आम्ही ढोलेभाऊकडून प्रसाद घेऊन त्यांना रामराम करून मंदिराकडे निघालो। मंदिराकडे जाताना अनेक प्रकारची दुकाने लागली होती। आणि हे बघा मला आणि हे बघा माझे आहो कसे पुढे निघाले। आम्ही दोघांचा छोटासा एक व्ह्यू घेत पुढे निघालो। हा बघा मित्रांनो, यात्रेचा व्ह्यू वरून किती छान दिसत आहे ना। फायनली आम्ही 100 ते 125 पायऱ्या चढून बैरम मंदिरात पोचलो। ह्या मुलीला बघा मस्त मजेत आईस्क्रीम खात होती। बालपण किती छान असते ना। या मुलीला बघून कुणाकुणाला आपल्या बालपणाची आठवण आली ते कॉमेंट करून सांगा। आता आपण मंदिराच्या आतमध्ये पोहोचलेलो आहोत, तर चला मग आपण दर्शन घेऊया। बैरम बाबांचे दर्शन घेऊन आम्ही परत यात्रेकडे निघालो। हे काय, मस्त एक माकड मस्त प्रसाद खात होतं लपून लपून। गणपती बाप्पांचे पण दर्शन घेतले आणि मग काय, भोलेनाथांना कसे विसरूया आपण। भोलेनाथांचे पण दर्शन घेतले। चला तर वळूया आपण आता यात्रेकडे, बघूया यात्रेत काय काय आहे आणि यात्रा एन्जॉय करूया। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, शेअर करा, लाईक करा व कॉमेंटसुद्धा करा। आणि सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते। चला मग आता यात्रा बघूया।